बाबा ते नंतर कर 2 मिनिट आपण स्टार्ट करू ब्लॉगला सुरुवात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स अ डे 2 इन इस्तांबूल. ॲक्च्युली खूप लेट सुरुवात झाली. आता किती वाजलेत? 1 ना? इट्स 12:46 एक्झॅक्ट. 12:46 झाले. 12:30 नाही, 12:46 झालेत. आम्ही जस्ट अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आहे आणि म्हटलं आम्हाला बाहेर जायच्या पहिलं काहीतरी लेट्स हॅव अ क्विक ब्रेकफास्ट. कारण की बाहेर तर फक्त ते ग्रिल्स भेटतात, ते चिकन शिश भेटतं आणि इट्स ओनली ऑल अबाउट ग्रिल्स. तर मी म्हटलं लेट्स स्टार्ट द मॉर्निंग विथ अ ब्युटिफुल कप ऑफ कॉफी. तर एक कॅपेचिनो ऑर्डर केली आहे आणि असं थोडा ब्रेकफास्ट ऑर्डर केला. असा ॲटिट्यूड दाखवतो ना एकदम, लाईक ते असे हायली पेड ॲक्टर्स असतात ना, जे लोक फक्त असे फोनमध्ये असे असतात एकदम. एक मिनिट, मी ना ह्याला पॉज पण नाही करतो. तू पण कसं असतं एकदम पण फोनमध्ये एकदम. आणि काय तू फक्त खायचं प्यायचं मजा करायची, बाकीचं सगळं मला बघायचं. सो आजची आयटनरी आहे आमची. तर इथून पहिलं जाणार आहोत ग्रँड बाजारवरून आया सोफिया आणि मग संध्याकाळी इव्हनिंगला बॉस्फरस क्रूजवरती. कारण की तिकडे भरपूर लोक असतात जे हाफ प्राईजमध्ये तिकीट्स सेल करतात. तिकडून जाणार किंवा संध्याकाळी परत इकडे येऊ म्हणजे हॉटेलमध्ये. आणि त्यानंतर किंवा त्या पहिलं कॉन्सियर्जला विचारू की म्हणजे इकडे कोणतं लोकल पिकअप आहे का, म्हणजे नाहीतर तिकडून खूप लांब पडतं आणि मग परत ते तिकडेच सोडणार, मग तिकडून इकडे यायचं. काय ते होतं ते बघू. आणि इकडचं वेदर इतकं सुंदर आहे ना. इट्स रिअली व्हेरी हॉट हिअर. म्हणजे इतकी गरमी आहे ना इकडे की असं वाटतं की पूर्ण महिन्याचं विटॅमिन डी मला एका दिवसातच भेटलं आहे असं. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर एक गुड न्यूज शेअर करायची आहे. जसं माझा काल बर्थडे होता. पहिलं तर थँक्यू सगळ्यांना भरपूर विशेषसाठी. आणि कालच मी माझी इट्स लाईक अ स्मॉल पार्ट ऑफ माय ड्रीम विच हॅज कम्प्लीटेड. तर मी वेबसाईट लॉन्च केली आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, नक्की जाऊन चेक करा. इन्स्टावर पण मी हायलाईट केलं आहे, तिकडेही जाऊन चेक करा. आणि आता चला एन्जॉय करते कॉफी आणि भेटू तुमच्या सर्वांना डिरेक्टली ग्रँड बाजारमध्ये. अंग्रेज घुस गया. तू कसं ऑमलेट असं खाऊ शकतो यार, मला कळत नाही. नो मॅटर वॉट, मी किती जरी कुठे गेलं ना, आय विल नेव्हर एव्हर ईट ऑमलेट असं नाईफ आणि फोकने. मला असं ते खाल्ल्याचाच फील येत नाही. बट दिस गाय हुज बिसाइड्स मी पिझ्झा पण एकदम असा नाईफ आणि फोकने खातो. पिझ्झा, चिकन विंग्स. इकडे इतकं छान ऊन पडलं ना, इतकं छान वाटतं ना. मला लिटरली असं वाटतं मी इंडियामध्येच आहे एकदम. म्हणजे हे ऊन आम्ही बघायला ना एकदम असं तरसलेलो. एवढं ऊन, अशी चटके बसेपर्यंत ऊन लागतं. बट इट फील्स सो गुड. मी कधी एवढं म्हणजे मला ऊन आवडलं नाही. बट बोलतात ना, ह्या अशा कंट्रीमध्ये येऊन रिअलाईज होतं की सन इज व्हेरी नेसेसरी. आणि इतकं सुंदर आहे ना इकडे. असा मागे आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे हा. आणि इकडे आता थोड्या वेळापूर्वी ना काही अशा चिमण्या येत होत्या आणि ह्या पाण्यात भिजत होत्या. आय विश यार असं वेदर ना लंडनला पण व्हावं. ओके चला. माय गॉड. तर निघालो इथून आता टू आया सोफिया. आणि जसं आता टेम्परेचर बघितलं इकडं, माय गॉड इट्स 32 डिग्रीज. बापरे, इतकं टेम्परेचर जर मी लंडनमध्ये एवढ्या वर्षात कधीच नाही पाहिलं. आय हॅव नेव्हर सीन 32. 23 पण मुश्किलनेच आता गेलं. तर हे वेदर पाहिजे यार. हे इकडचं सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन आहे. एरिया ऑलमोस्ट सगळीकडेच. आम्ही ऑलमोस्ट
45 मिनिट्स झाले निघालोय, पण इतकी ट्रॅफिक लागली ऑन द वे, इतकी ट्रॅफिक लागली आया सोफियाला जायला. आमचा ड्रायव्हर तर बोलतो अर्ध्या रस्त्यातच सोडतो तुम्हाला, पण आम्ही बोललो थोडे एक्स्ट्रा पे चार्ज करा मला, पण घेऊन चल तिकडे. पण कारण की गरमी पण खूप आहे. इट्स नाईस ऑल्सो बट स्टील व्हेरी हॉट. फायनली उतरलो आम्ही इकडे आणि तर टॅक्सी ड्रायव्हरने पण म्हणजे अर्ध्या रस्त्यातच सोडलं. ही टूक 100 लिराज मोर, बट अर्ध्या रस्त्यातच सोडलं आहे. आणि अमय बोलतो इकडे खरंच स्कॅम होता. इकडे जायचं आहे तिकडे जायचं, कुठं जायचं आहे. शॉपिंग पण मी काय केली नाही अजून. आणि ते मागे दिसू शकतात एव्हीला किती सुंदर आहे. इकडे आया सोफियामध्ये ना ड्रेस कोड म्हणजे इट हॅज टू बी फुल. जसं मी आज इकडे शॉर्ट घातलं आहे म्हणजे 1 पीस, तर इकडे म्हणजे नीसच्या खाली पाहिजेत आणि स्कार्फ पाहिजे. आणि मी नेमकं स्कार्फ पण घेऊन यायचं विसरली. सो इकडे हे असं बॉडी कवर देतात. यू हॅव टू पे सर्टन अमाऊंट. बापरे, हे मी पण घालणार असं? मला एकटं दिलं. किती फनी दिसेल यार मी ह्याच्यात. आणि ते डोक्यावर पण घ्यायचं. तुला पण आहे डोक्यावर. अरे तिकडे आमय माणसं पण ठेवतायत बघ, सगळेजण ठेवतायत. येडा ठेव डोक्यावर. ते का दिले ते डोक्यावर? डोक्यावर घाल. आणि इथे मीही बॉडी कवर घातलं होतं बिकॉज दिस इज दी नेसेसरी ड्रेस कोड विच यू हॅव टू वेअर. आणि इथे आलो होतो आम्ही आया सोफियाच्या आतमध्ये. सो इट्स 2 लेवल, म्हणजे फर्स्ट लेवल आणि हा सेकंड लेवल. आम्ही ग्राउंड लेवलला तर जाऊ नाही शकलो जास्त. आणि इकडे हा जो होता फर्स्ट फ्लोअर होता. सो हे पण एक मॉस्क टाईप आहे, बट इकडे जसं बोलतो दिस इज अ ग्राउंड लेवल. पूर्ण हे असंच आहे म्हणजे. आणि खाली ना म्हणजे नमाज वगैरे रीड करायला जातं की हे पहिले चर्च होते. तर इकडे तुम्ही पाहू शकता मोस्ट ऑफ द ठिकाणी म्हणजे जीजस क्राइस्टचे आणि मदर मेरीचे फोटोज पण आहेत इकडे, जे थोडेसे इनिशियली कवर केलेत. इकडून मला येते कवर केलं फोटो. तर आता ते जे पाहिलं ते होतं आया सोफिया. आणि आम्ही घेतले बौद्ध वेस्टचे तिकीट. सो सेकंड चाललो इकडे एक्झिबिशनमध्ये. इकडे काय बघून एवढी गरमी आहे ना. त्याच्यामध्ये ते ब्लू कलरचं त्यांनी काहीतरी घालायला दिलेलं, त्याने इतकी हीट क्रिएट होत होती. सो बेटर इकडे यायचं एकतर बिलो नीज घाला आणि स्कार्फ पण कॅरी इज मॅन्डेटरी. चाललं आता म्युझियममध्ये. हे दुसरं हे कालच बघितलेलं, पास होत होतो आपण तेव्हा. तर दीज आर ऑडिओ सिरीज विच आर इनसाइड ती म्हणजे आया सोफिया म्युझियम. हे काइंड ऑफ म्युझियम आहे जिकडे म्हणजे आया सोफियाची हिस्ट्री दाखवली जाते की लाईक व्हॉट ऑल इट हॅज गॉन थ्रू. तर म्हणजे भरपूर सारे किंग सुलतान झाले हू ट्राईड टू विन ओव्हर आया सोफिया. आणि त्याच्यामध्ये भरपूर डिस्ट्रक्शन्स झाले की ते आया सोफिया डॅमेज वगैरे झालं. म्हणजे असं भरपूर ते हिस्ट्रीज दाखवली जाते. तर एक वेळ टाईम होता की आया सोफिया वॉज बर्न्ड कम्प्लिटली, जसं इकडे असं दाखवत आहे. मग त्यानंतर नो वन वॉज रेडी टू एक्सेप्ट इट. मग त्यानंतर ही क्वीन होती जी बोलली की आय विल रूल ओव्हर दी आया सोफिया. मग हे तिची सगळी प्रजा आहे जे तिला सपोर्ट करताना असं दाखवलं आहे. आणि मग त्यानंतर ही भरपूर इकडे असे युद्ध झाले आणि भरपूर लाईफ्स वर ऑल्सो डॅमेज इन दॅट. आणि त्यानंतर आया सोफियाला रिकन्स्ट्रक्ट केलं. या दोघांची नावं मला एक्झॅक्ट नाही माहिती, बट वन ही हॅड अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ आर्किटेक्ट आणि दुसऱ्याला एक चांगलं नॉलेज होतं मॅथ्सबद्दल. सो याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन इज बेस्ड ऑन दी सायंटिफिक रिझन्स की कसं ह्याचं प्रॉपर कन्स्ट्रक्शन केले जाऊ शकतं हे इकडे डिस्क्राईब करत आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो डोम आहे आया सोफियाचा वॉज कन्स्ट्रक्टेड. पण असं बोललं जातं हा जो किंग होता त्याने म्हणजे तो मरायच्या पहिलं तो काहीतरी या डोममध्ये म्हणजे असं बोलला होता काहीतरी आणि त्याचा आवाज यामध्ये ऑलमोस्ट 6 मंथसाठी म्हणजे तोच इको होत होता. आणि त्यानंतर तो आया सोफियाचा डोम शेवटी पडला. म्हणजे
त्यानंतर ऑल्सो इट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज की कसं काय बिल्ड करायचं. म्हणजे हा जो राईट हँड साईडला आहे त्याचं पण नाव नाही मला आठवत एक्झॅक्ट. अँड देन ही मेड शुअर की ऑलमोस्ट 6 फूटचा हा डोम बनला होता. And this is how the Hagia Sophia was conquered by the particular Sultan. म्हणजे त्याचं भरपूर रेनोव्हेशन वगैरे झालं वगैरे आणि त्यानंतर ते शेवटी जिंकलं गेलं. बट स्टील हा एंड नव्हता. मग परत काही भरपूर वर्षांनंतर नवीन कोणता तरी सुलतान की नवीन राजा आला आणि मग परत ते वॉर स्टार्ट झाले टू विन ओव्हर दी आया सोफिया वन्स अगेन. आणि जो पहिला किंग का सुलतान होता त्यांनी लिटरली असे 7 वॉल्स बांधले होते की नो वन शुड क्रॉस आणि त्या साईड दुसऱ्या साईडने कोणीच आया सोफियाच्या इकडे येऊ नये. तर त्याने म्हणजे भरपूर असं प्रॉपर प्लॅनिंग अँड प्लॉटिंग केलं की कसं हे म्हणजे कॉन्कर करता येईल. आणि त्यानंतर टू विन ओव्हर दी आया सोफिया हे जे वॉल्स आहेत इट वॉज ब्लास्टेड लिटरली, कारण की यांना पार करणं इझी नव्हतं. सो त्यांनी ब्लास्ट केले वॉल्स आणि ह्या शिप्स ज्यामध्ये म्हणजे बोलतात ना जे वॉरियर्स बसून ते लँडवरून क्रूज उतरवलं गेलं आणि त्यानंतर ते युद्ध जिंकलं आणि फायनली आया सोफिया वॉज कॉन्कर्ड बाय द सुलतान हू रूल्ड ओव्हर दिस. अँड फायनली जेव्हा हा किंग का सुलतान जिंकला त्यावेळी त्यांनी हा फ्लॅट तिकडे होस्ट केला. अँड फ्रॉम दॅट टाईम आया सोफिया इज बीन कॉन्कर्ड अँड इट्स इन इस्तानबुल. सो हे सगळं होतं ऑडिओ म्हणजे क्लिप होत्या म्युझियममध्ये. अँड दिस इज अ सेकंड पार्ट ऑफ दी आया सोफिया. तिकडे आपल्याला जास्त हिस्ट्री समजते. तर आता चाललो आम्ही काय आहे बेसिलिका सिस्टीन मला ॲक्च्युली प्रॉपर नाव नाही माहिती. मम्मी असंच बोला आया सोफियाच्या बाजूला आहे आपण जाऊया चाललो. तर बेसिलिका सिस्टीनचा पार्ट लवकरच येईल. तर आय होप व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.